महिलांशी देखील संवाद साधलाय. आज पंचमीचा दिवस आहे, काय भावना? पंचमीला लेक माहेराला येत असते. पंचमी हा भावा बहिणीच्या नात्याचा सुंदर असा सण आहे. आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या गोरगरिबाच्या लेकीला राज्यसभेत पाठवलं आणि आज त्यांच्या पुण्याईमुळं ही भीमाची लेक देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलतेय. आज पूर्णेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख माननीय विशालदादा कदम यांनी दरवर्षीप्रमाणे नागपंचमीचा सुंदर महोत्सव लाडक्या बहिणींसाठी आयोजित केलेला आहे. मी त्यासाठी सगळ्या लाडक्या बहिणींना भेटायला आले. पण दादा, आज खरं तर माझ्यासाठी खूप कसोटीचा क्षण, कारण दिल्लीचं महिनाभरचं अधिवेशन संपल्यानंतर मी घरी सुद्धा सोलापूरला न जाता नांदेड, हिंगोली आणि पुणेचा दौरा सुरू केला होता. पण 15 ऑगस्टला माझ्या सख्या बहिणीचे पती वारले म्हणून मला त्यांच्या अंत्यविधीला जावं लागलं. पण रात्री 2:30 वाजता विधी संपवून पहाटे 5ला पुन्हा दौऱ्याला सुरुवात केली. काल हिंगोली हदगावचा दौरा केला. विशाल भाऊंनी इतकी तयारी केली होती की जर मी आले नसते तर सगळ्या लाडक्या बहिणींना वाईट वाटलं असतं. त्यामुळे आज 3रा दिवस असतानाही या कार्यक्रमाला आले, कारण पक्षाचं कर्तव्य, एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी माझ्या वैयक्तिक दुःखापेक्षा मोठी आहे. त्यामुळे आधी पक्षाची जबाबदारी पार पाडून आता संध्याकाळी घरची जबाबदारी पार पाडायला जातात. आपण बघतोय की देशभरामध्ये सध्या जे असेल त्याबरोबर इतर जे खड्ड्यांचे मुद्दे असतील ते चर्चेत आहेत. तर सरकार याकडे कुठेतरी कानाडोळा करते असा विरोधकांचा जो आहे सातत्यानं आरोप. जनतेच्या प्रत्येक प्रश्नांच्या प्रती सरकार अत्यंत संवेदनशील आहे. विषय रस्त्यावरच्या खड्ड्यांचा असेल, शाळांच्या दुरावस्थेचा असेल किंवा मग परीक्षा पद्धतीमधल्या सुधारणांचा, सरकार चर्चेसाठी सुद्धा तयार आहे आणि बदल करण्यासाठी सुद्धा तयार आहे. परंतु विरोधक मात्र झेंजीच्या भावनांचा वापर स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी करत आहे. त्यामुळे मला देशाच्या युवा पिढीला मनापासून सांगायचंय की तुमच्या भावना नक्कीच व्यक्त करा, परंतु हे विरोधक तुम्हाला पुढे करून स्वतःच्या राजकारणाचा खेळ खेळत नाहीयेत ना, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. 3 इडियट्स म्हणून उल्लेख केलाय संजय राऊतांनी. 3 इडियट्स म्हणून उल्लेख केलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाचे 3 प्रमुख नेते. एक मराठीतला सिनेमा आला होता बघा, त्या पिंजरा सिनेमामध्ये बत्ताशा नावाचं एक पात्र होतं. संजय राऊत हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला सोंगाडे आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्यांवरती बोलू नये. आणि जर राहता राहितला विषय हा वेड असण्याचा, तर जी माणसं जगाला बदलण्याचं वेड घेतात तीच माणसं इतिहास घडवत असतात. त्यामुळे संजय राऊतांसारखं दीड शहाणं असण्यापेक्षा लाडक्या बहिणींचा विकास करण्याचं, महाराष्ट्राचा विकास करण्याचं वेड असणं कधीही चांगलं नव्हे का? फडणवीस यांनी मोदींची भेट घेतली आहे का? राजकीय उलटापल होणार असं खरं तर दादा, मला कळतच नाही की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे जर आमचे पंतप्रधान आहेत देशाचे आणि मुख्यमंत्र्यांनी जर जाऊन त्यांची भेट घेतली तर ती विकासासाठी असू शकते, राज्याच्या प्रश्नांसाठी असू शकते. प्रत्येक वेळेला राजकीय उलटापालथीच घडायला पाहिजे असा अंदाज का लावला जातो? तुम्ही पण वक्तव्य केलंय की तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री पदावर असावा. एक बहीण म्हणून, चर्चा आहे, हा. ज्या नेत्यांची वक्तव्य येतात त्याच्यावरनं असं हे बघा, एक बहीण म्हणून माझीच नाही, महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींची इच्छा आहे की शिंदेसाहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. आणि दादा, मी कायम उदाहरण देते. आता तुम्ही पत्रकार आहात, तुमच्या बहिणीला विचारलं तर ती म्हणणार ना तुम्ही चॅनेलचा मालक व्हावं, का नाही वाटावं बहिणीला? तसं मला बहीण म्हणून वाटतं की माझे भाऊ मुख्यमंत्री व्हावेत आणि ती आमची प्रामाणिक इच्छा आहे. संजय राऊत यांनी असं म्हटलंय की गोपीनाथ मुंडे यांचा भाजपमध्ये मोठा छळ झाला, काँग्रेसमध्ये असते तर काही वेगळं चित्र राहिलं असतं. कानवाचे असते त्यांचे, खास करून उल्लेख केला. हे बघा, संजय राऊत हे थातूर मातूर आरोप करणं याच्यासाठीच ओळखले जातात. जिवंत माणसांचा तर संजय राऊत रोज छळ करतात, परंतु गोपीनाथजी मुंडे साहेबांसारखे महान लोकनेते आज ते ह्या जगामध्ये नाहीयेत. त्यांच्या संदर्भात अशी विधानं करून त्यांनी त्यांचा अपमान करू नये हे मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. संजय राऊतांना नेमकं काय म्हणायचं की ते काँग्रेसमध्ये जर गेले असते तर ते जिवंत असते, दिवंगत गोपीनाथ मुंडे असं ते. खरं तर संजय राऊतांना काय म्हणायचंय हे आपण त्यांनाच विचारलं पाहिजे. परंतु संजय राऊतांची रोजची पत्रकार परिषद बघून, ज्याला बायपोलर डिसऑर्डर म्हणतात ना मानसशास्त्राच्या भाषेमध्ये, की ज्याला मानसिक आजार झालेला माणूस, ज्याला सतत कुठले तरी भास होतात, जो सतत वेगळ्याच विश्वामध्ये वावरतो, ज्याला सतत कोणा कोणावरती तरी चिखलफेक करायची असते, अशा मानसिक रुग्णाची सगळी लक्षणं मला संजय राऊतांच्या मध्ये दिसतात. त्यामुळे एखादा वेडा हा जर रस्त्याच्या फुटपाथवरती बसून बडबड करत असेल तर त्याच्या बडबडीला जितकं महत्व आहे तितकंच महत्व संजय राऊतांच्या बोलण्याला आहे. तर शिवसेना कोणाची यावरनं सातत्यानं टीका होते. शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं त्या पक्षातील नेते किंवा महाविकास आघाडीतील नेते सातत्यानं बोलतात.
शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, शिवसेना ही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या ढाण्या वाघाची, आणि तो महाराष्ट्राचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब आहेत हे आता महाराष्ट्रानं मान्य केलं. त्याच्यामुळे शिवसेना लाडक्या बहिणींना ओवाळणी देणारा लाडक्या भावाची, ही शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहमदनगरचं अहिल्यानगर आणि औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणाऱ्या प्रखर हिंदुत्ववादी नेत्याची, ही शिवसेना 80% समाजकारण आणि 20%च राजकारण करणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सच्च्या शिष्याची, राजकारणातल्या घराणेशाहीला टाळं ठोकून आमच्यासारख्या गोरगरिबांच्या लेकींना सन्मान देणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.